न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। सामूहिक कॉपीचा प्रकार आढळल्यास पहिला दणका शिक्षकांना, फडणवीसांचे आदेश। 10वी-12वी परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार ज्या केंद्रावर उघडकीस येतील त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जावी। तसेच जे शिक्षक आणि कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करतील त्यांना बडतर्फ करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली। या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी यांच्याशी परीक्षेच्या तयारीबाबत आणि कार्यवाही करण्याबाबत संवाद साधला। त्यावेळी त्यांनी हे महत्त्वाचे आदेश दिले। या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री देखील उपस्थित होते। 12वीची परीक्षा आजपासून 18 मार्च पर्यंत कालावधीत 3373 परीक्षा केंद्रावर होणार आहे। 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च कालावधीत 5130 परीक्षा केंद्रावर होणार आहे। यासाठी सर्व तयारी पूर्ण केली असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली। कॉपीमुक्त परीक्षेची अंमलबजावणी यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163 ची कडक अंमलबजावणी करण्यात यावी। परीक्षा केंद्रावर व 100 मीटर परिसरात अनधिकृत व्यक्तींना पूर्णतः प्रतिबंध करण्यात यावा। परीक्षा केंद्रात प्रवेश देताना विद्यार्थी कोणत्याही प्रकारचे कॉपी करण्याचे साहित्य, पुस्तके, नोट्स, मोबाईल इत्यादी जवळ बाळगणार नाहीत याची खबरदारी घ्यावी। भरारी पथकाद्वारे कॉपीमुक्त परीक्षेची प्रभावी अंमलबजावणी अपेक्षित आहे, अशा सूचना दिल्या। परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडणं ही जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची संयुक्त जबाबदारी राहील। शहरी भागात पोलीस आणि आयुक्त, महानगरपालिका आयुक्त यांची जबाबदारी राहील, त्यानुसार कामकाज करावं, अशा सूचना त्यांनी दिल्या। इंग्रजी भाषा, गणित आणि विज्ञान विषयांच्या परीक्षे दिवशी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संवेदनशील केंद्रांना स्वतःही भेटी द्याव्यात, असंही त्यांनी सांगितलंय। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।